नमस्कार. आज आपल्याकडे आपण खास पाहुणे म्हणून आपले माननीय श्री सत्यजित मदन यादव, ज्यांनी आत्ताच जो केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC या परीक्षेचा जो निकाल आला त्यामध्ये त्यांचा देशामध्ये 801वा नंबर त्यांना मिळालेला आहे. आणि आपल्या भागातून म्हणजे यांचं मूळ गाव जर बघितलं तर ते आष्ट्याचे आहेत, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आणि त्याचबरोबर त्यांचं जे बीटेकचं शिक्षण आहे ते त्यांनी बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण इथून पूर्ण केलेलं आहे. सांगण्यास मला खरं तर आनंद वाटतो की सत्यजित साहेब हे माझे म्हणजे कृषी अभियांत्रिकी या पदवीमधले ज्युनियर आहेत. त्यामुळे आमच्यासाठी खूप गर्वाचा आणि खूप अभिमानाची ही गोष्ट आहे की सत्यजित ही परीक्षा पास झाली आहे. तर सत्यजित, आपलं पहिल्यांदा स्वागत. थँक्यू. तर पहिल्यांदा जे आपण या मुलाखतीमध्ये विषय घेणार आहे तो खरं तर ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि MPSC याचं नातं खरं तर चांगल्या प्रकारे बसलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ग्रामीण भागातून MPSC पास होताना दिसतात. परंतु तरीही जर UPSCचा विचार केला तर तितक्या प्रमाणामध्ये UPSCचे विद्यार्थी अजून देखील ग्रामीण भागामधून तयार होत नाहीत. पण अशा वेळी आपल्या आष्ट्यासारख्या, खरं तर आष्टा हे काय अगदी ग्रामीण नाहीये, परंतु तरी सुद्धा निमशहरी भागातून येऊन आपल्या इथलंच कृषी शिक्षण घेऊन UPSC परीक्षा पास करणं हे काही इतकं सोपं नाहीये. पण हे शिवधनुष्य त्या ठिकाणी सतीश साहेबांनी पेललंय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा राहील की तुमचं जे शालेय शिक्षण आहे किंवा तुमचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते कशा प्रकारे झालं हे जर तुम्ही थोडक्यात सांगितलं तर आम्हाला थोडंसं समजून येईल की आपण अगदी आपल्या भागामध्ये शिकून सुद्धा इतक्या मोठ्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. सांगायची गोष्ट तर राहण्यासाठी आम्ही आष्ट्यामध्ये, मूळगाव माझं अहिरवाडी, जन्म तिथला आहे. अहिरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली इथून आहे. माझं बालवाडीचं शिक्षण हे पहिले 3-4 वर्ष हे माझ्या आईच्या हातूनच झालेलं आहे, कारण की आई ही अंगणवाडी सेविका होती. त्यामुळे त्यांच्याकडूनच हा शिक्षणाचा वारसा तिथून चालू झाला होता. 1ली ते 4थी मी इथं आष्ट्यामध्ये आश्रमशाळा आष्टा या ठिकाणी शिकलो. आश्रमशाळा म्हणजे जे गरीब मुलांच्यासाठी जी शिक्षण संस्था वडिलांनी इस्टॅब्लिश केली होती, वडिलांच्या मित्रांनी मिळून सगळ्यांनी गरिबांची मुलं शिकली पाहिजे, त्याच संस्थेत आम्हालाही घालण्यात आलं होतं. परत 5वी ते 10वी हे महात्मा गांधी विद्यालय आष्टा या ठिकाणी झालं होतं. आणि 5वी ते 10वी असं म्हणायला गेलं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट वगैरे काय असं नव्हतं. 5वी ते 9वी पर्यंत जास्तीत जास्त 42 ते 48 ह्यापर्यंतचा मला असा ॲव्हरेज मार्किंग सिस्टम असायची माझी. आणि त्याच्यानंतर असं म्हणलं जातं की 9वीला 48 पडले तर त्याच्यापेक्षा 10 मायनस करायचे, म्हणजे किती 38, म्हणजे जवळपास 10वीला पडले जातात. आपण ठरवलं की 48पेक्षा आपल्याला कमी पाडायचे नाहीत, म्हणून 12 वाढवले, कमी केले नाहीत आपण 10, तर 60% पडले. म्हणजे असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होतो आणि मी UPSC क्रॅक केला असं काय नाही, ॲव्हरेज स्टुडंट होतो. 2010, 11वी 12वी हे आश्रमशाळा आष्टा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचं जे आहे अण्णासाहेब डांगे यांचं, त्या ठिकाणी माझं 11वी 12वीचं शिक्षण झालं. सायन्समधून केलं मी. मग त्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की 11वी 12वी सायन्स करत असताना 11वीला ज्यावेळी पहिलं बायोलॉजीचं लेक्चर होतं ना, त्यावेळी जे इंग्लिश अवघड शब्द असायचे ते मला मराठीत लिहावे लागायचे, कारण की इतपत सुमार माझं इंग्लिश होतं. मग त्यातून ही प्रोग्रेस होती. मग 11वी 12वी सायन्स करत असताना 56% मार्क पडले, कस तर पास झालो. मग मी 11वी 12वी आयुष्यातले क्रांतिकारी वर्ष म्हणतो. क्रांतिकारी ह्याच्यासाठी की जरा वाळवा तालुका, त्यात आष्टा गाव, आपलं वातावरण असं की खोकला की ठोकला, ह्या वातावरण 11वी 12वी अशी गेली. मग घरातल्यांना खूप त्रास झाला आपल्यामुळं, माझ्यामुळं खूप घरातल्यांना त्रास झाल्यानंतर मग मनात विचार आला की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. मग 2010ला 12वी कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी मी आष्टा सोडत होतो त्यावेळी विचार केला होता की जाणारा सत्यजित आणि येणारा सत्यजित यामध्ये फरक असला पाहिजे. आणि म्हणून हा प्रयत्न 2010ला जो चालू झाला होता, प्रयत्न म्हणण्यापेक्षा एक स्वतःला बदलण्याची उर्मी, की आपल्यामध्ये ज्या कमी आहेत, आपल्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बदलत जायच्या आणि आपण चांगलं माणूस बनत जायचं. म्हणून 2010ला हा प्रयत्न. तर मला आता या ठिकाणी थोडंसं सत्यजित साहेबांना थांबवायचं आहे, कारण त्यांनी जे आतापर्यंत जो प्रवास सांगितला 11-12वी पर्यंतचा, तोपर्यंतचा प्रवास माझ्या मते सत्याचा प्रवास आहे. बरोबर. आणि त्यानंतर ज्यावेळी ते मांडकी पालवणला बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायला जातात त्यावेळीपासून त्यांचा प्रवास हा सत्यजितचा प्रवास आहे. पण मित्रांनो, मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे की आत्ता जे त्यांनी सांगितलं की माझं 1ली ते 4थी शिक्षण किंवा त्यानंतरचं माध्यमिक शिक्षण किंवा 11-12वी शिक्षण
मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी आहे की या घराला म्हणजे जे यादव घर आहे या यादव घराला समाजसेवेचं खूप मोठं व्रत आहे. जर तुम्ही त्यांच्या वडिलांच्या विषयी पण आपण बोलू, कारण घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे, त्यांची मातोश्री असतील किंवा त्यांचे पिताश्री असतील, या दोघांचं जर कार्य बघितलं तर शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं किंवा वडील हे ग्रामसेवक या पदावर काम करत असल्यामुळं की त्या ठिकाणी त्यांचा जो कार्यभाग आहे कामाविषयीचा, तो थोडक्यात मला वाटतं की सत्यजित साहेबांनी आधी सांगावा. कारण का बऱ्याचदा मला फक्त परीक्षा पास व्हायची आहे, मला अधिकारी व्हायचं आहे, अशी स्वप्न काही विद्यार्थ्यांची असतात. काही पालकांना पण वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा साहेब व्हावं, परंतु त्यापेक्षा आपल्या घरी विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचं बाळकडू मिळावं याविषयी मला वाटतं की सत्यजित सरांनी त्या ठिकाणी स्वतःच्या अनुभवातून सांगावं. हां, तर ही सांगायची गोष्ट अशी की आई हे जवळपास 25 वर्ष अंगणवाडी सेविका, म्हणजे गावाची पिढी घडवत असताना आपल्या मुलांच्यावरही तिने तशाच प्रकारचे संस्कार केले. कष्टातून तिनं गावात जसं अंगणवाडी चालवली तशी घरातही आमच्या अभ्यासाकडं किंवा आमच्या एकंदर संस्कारावरती भर दिला. मी म्हणते अभ्यास जरी कमी असला तरी संस्कारामध्ये कुठं कमी नाही असली पाहिजे. तुम्ही आयुष्याच्या म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो तरी चालेल, पण एका आयुष्याच्या एक्झाममध्ये नापास नाही झालं पाहिजे, हे घरातनंच होतं. वडील हे ग्रामसेवक आहेत, जवळपास 18,000 हे महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक आहेत एकूण टोटल बघायला गेलं तर. त्या 18,000मध्ये आदर्श ग्रामसेवक काढले तर त्यापैकी आमचे वडील एक आहेत. मग तुंग जे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं गेलं महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये तुंग आणि कवटीपुरांनी ही जी 2 मिरज तालुक्यातली गावं आहेत ह्यांना राज्यामध्ये प्रथम आणण्याचं काम हे वडिलांनी केलं. आणि त्याच्यानंतर वडिलांनी पुढे जाऊन की त्यांना डिप्युटेशनवरती मंत्रालयात काम करण्याची संधी मिळाली. स्वच्छता कक्षामध्ये जवळपास 3 वर्ष हे मंत्रालयात काम करत होते वडील. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे यशदाला ट्रेनिंग सेंटर आहे पुण्यामध्ये यशदा, तर त्या ठिकाणी वडील हे नवीन जॉईन होणारे क्लास 1 अधिकारी जे जिल्हा अधिकारी असू देत किंवा उपजिल्हा अधिकारी असू देत किंवा BDO असू देत, त्यांना ट्रेनिंग देण्याचं किंवा गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत येतं की ग्रासरूट लेवलला जाऊन ग्रामपंचायत लेवलला कसं काम केलं जातं, झोकून देऊन कसं काम करू शकतं आणि बदल कसे घडवू शकतं समाजामध्ये, यासाठी वडील मार्गदर्शन करतात. मग हे बाळगुडू पहिल्यापासून होतं, कारण की ज्यावेळी मी 2010ला इथून बाहेर पडत होतो, मग तुम्ही जसं सांगितलं की हा प्रवास कसा झाला, तर मी 2 शब्दामध्ये सांगतो. हा सत्या ते सत्यजित साहेब इथपर्यंतचा प्रवास होता. ह्या प्रवासाला कदाचित 10 वर्ष लागली. आणि ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये चांगले मित्र म्हणजे माझं कॉलेज जे होतं हे डॉक्टर बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मांडकी पालवण या ठिकाणी झालं. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत हे कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी झालं. तानाजीराव चोरगे हे यांचे संस्थापक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे शिकत गेलो. आणि हे 4 वर्षाचं जे ॲग्रिकल्चरचं आपलं जे बीटेक ॲग्रिकल्चरचं जे नॉलेज होतं किंवा जे शिक्षण होतं, या शिक्षणानं खरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीला तारून न्यायचं किंवा शिकायचं आणि उर्मी ठेवली की आपण कधी हारणार नाही आणि हारलो तर पुन्हा उठून खडे होणार किंवा उठून उभे राहणार, ही तिथं शिक्षण मिळालं की नाही. 4 वर्षामध्ये चांगले मित्रपरिवार भेटले, चांगल्या मित्रांचा सहवास लाभला, चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या. खूप सुमार माझं ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळं मी इंजिनिअरिंगला ठरवलं की मला चांगला अभ्यास करायचा आहे. मग इंजिनिअरिंगला असे मित्रपरिवार भेटले की ज्याच्यामुळं मला तो अभ्यासाची सवय लागली. मग माझा मित्र असू देत, माझे रूममेट्स असू देत, ह्यांचा सगळ्या ह्याच्यामध्ये सहवास लाभला. प्रत्येकाचं नाव घेणं आता अवघड आहे, पण पुढे तर. आणि त्यावेळी इंजिनिअरिंग करत असताना आपलं बीटेक करत असताना मला त्यावेळी एक सर होते आमचे, जे मी MPSC करायचं म्हणून मी ॲग्रिकल्चरला खरं म्हणजे ॲडमिशन घेतलेलं की त्यावेळी MPSCमध्ये ॲग्रिकल्चरचे जास्त क्वेश्चन यायचे. मग त्यावेळी असं मला सांगण्यात आलं की समजा तुझं MPSCमध्ये सिलेक्शन नाही झालं तर पुढचं आयुष्य काय असेल, म्हणून मी ॲग्रिकल्चर केलं की ॲटलिस्ट आम्हाला एक 20-25 हजाराचा कुठेतरी जॉब चांगला मिळतो, एक जॉब सिक्युरिटी म्हणून ही तयारी करण्यात म्हणजे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑप्शन B जो आपण म्हणतो तो या ठिकाणी सत्यजित साहेबांनी पहिल्यापासून याचा विचार केलाय. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचदा चर्चा करतोय की MPSC UPSC जी स्पर्धा आहे त्यामध्ये जर यश नाही मिळालं तर आपण काय करणार. तर अशा वेळी सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण ऑप्शन B हा कायम आपला तयार ठेवावा. कारण जरी आपण खूप उच्च स्वप्न बघत असलो तरी सुद्धा आपल्या जीवनाला एक प्रकारचं स्थैर्य असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी ऑप्शन B च्या माध्यमातून आपण जी काही पदवी घेतोय, अगदी तुम्ही BA BCom BSc ॲग्री BTech
काही करा, पण त्या पदवीच्या जीवावरती आपण एखादं काम करून आपला उदरनिर्वाह, आपलं कुटुंब आपण व्यवस्थित चालवू शकतो, एवढी ताकद आपण स्वतःमध्ये तयार करणं खूप महत्वाचं आहे. पुढचा विषय ज्यावेळी मला घ्यायचा आहे की सत्यजित साहेबांच्या मधला जो लीडर आहे किंवा एक नेता आहे, तो कशा प्रकारे त्या ठिकाणी मांडकी पालवणमध्ये पुढे आला, ते मला या ठिकाणी खूप सुंदर वाटतं की ते त्यांनी इथं सांगावं. हां, तर कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये कायम म्हणजे अभ्यासात जरी नसलो किंवा जास्त करून सगळ्यात जास्त लिडरशिप क्वालिटीमध्ये खूप पार्टिसिपेट केलं. म्हणजे कॉलेजचं गॅदरिंग असू दे, स्पोर्ट असू दे, कल्चरल इव्हेंट असू देत, मयूरपंख म्हणून जे कल्चरल युनिव्हर्सिटी गेम्स होतात किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये पार्टिसिपेट असू दे, त्याचं ऑर्गनायझेशन असू दे किंवा कॉलेजमध्ये सेमिनार्स द्यायचे असू देत, कधी आपण स्टेज सोडलं नाही. स्टेजमध्ये पुढं जाऊन काम करण्याची संधी, पाठीमागं राहून सगळेच काम करायचं, पुढं जाऊन लिडरशिप क्वालिटी दाखवणं, ऑर्गनाईज करणं हे पहिल्यापासून राहिलं. मी कॉलेजला असताना जनरल सेक्रेटरी म्हणून पण काम केले, स्टुडंट काउन्सिलचा हेड म्हणून पण काम केले, स्पर्धा परीक्षेचं आम्ही एक ऑर्गनायझेशन तयार केलं, त्याचं एक अध्यक्षपद म्हणून पण मी काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना. आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात मी पार्टिसिपेट करायचो. त्याच्यामधूनच हे लिडरशिप क्वालिटी आणि पुढं जाऊन एक नेता म्हणण्यापेक्षा एक सगळ्यांचं एक विल पॉवर तिथं शो करण्याचं काम मला तिथं मिळालं आणि ते मी सार्थपणे पेलू शकलो माझ्या खांद्यावरती. आणि तसे मित्रपरिवार पण भेटत गेला की ते माझ्या चांगल्या स्तुती उपक्रम असायचे त्याला ते सपोर्ट करायचे, मदत केली. आणि त्यामुळं राजकारण म्हणण्यापेक्षा किंवा नेता म्हणण्यापेक्षा एक चांगला सगळ्यांचा एक बेस पकडून पुढं जाऊन त्यांचे विचार मांडणारा एक विद्यार्थी म्हणून मी काम केलं त्या ठिकाणी आणि यातूनच घडत गेलो. खरं या ठिकाणी खरं तर मित्रांनो मला एक दुरुस्ती करायची आहे. नेता हा शब्द जो मी वापरला तो राजकीय दृष्ट्या नव्हता, कारण का नेता जो पुढे नेतो तो नेता असतो. आणि सत्यजित साहेब आमच्या देशाला पुढे नेण्यासाठी आता कमीत कमी UPSC परीक्षा पास झालेले आहेत, त्यामुळे एक प्रकारचे ते पुढे नेणारे नेतेच आहेत आमच्यासाठी. तेव्हा त्यानंतर आपण पुढचा जो विषय आहे की याच्यामध्ये ज्यावेळी बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्ही करत होता, बीटेक ॲग्रिकल्चरचा जो कोर्स तुम्ही घेतला, तर ह्या कोर्सचा तुम्ही UPSC करत असताना कशा प्रकारे फायदा झाला, एकंदरीत कृषी शिक्षण हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे याच्यावरती थोडंसं प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे. ॲग्रिकल्चरचा जसा फायदा म्हणायला गेलं तर एकतर आपल्या जब मी प्रायव्हेट कॉलेजला शिकलो बऱ्यापैकी कॉलेजचा पण होता, पण त्याच्याबरोबर सेल्फ स्टडीला पण वाव होता. मग त्यामुळं अभ्यास करत असताना UPSC आणि MPSC यामध्ये सेल्फ स्टडीला खूप वाव असतो. आणि यातून कॉलेजला असतानाच ही सवय लागलेली की सेल्फ स्टडी करायचा आहे आणि सगळे विषय बऱ्यापैकी स्वतः समजून घ्यायचे, स्वतःच एक आकलन करून घ्यायचं आणि त्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग हे एक फायदा झाला. त्याच्याबरोबर इंटरव्ह्यूला खूप फायदा झाला, कारण की इंटरव्ह्यूला जवळपास 40% क्वेश्चन हे डायरेक्ट ॲग्रिकल्चरवरनं विचारले गेले आणि त्याचा मला फायदा हे इंटरव्ह्यूसाठी झाला. जसं क्वेश्चन मला इंटरव्ह्यूला विचारला गेला, तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं, ॲग्रिकल्चर केलं आणि त्याच्यानंतर असं वाटत नाही का तुमचं शिक्षण वाया गेलं ॲग्रिकल्चरचं केलेलं, हा मला प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न साहजिक होता विचारला जाणार. मग ह्याचं उत्तर असं होतं मी दिलेलं की 68% लोकसंख्या ही गावात राहते, त्यापैकी जवळपास 50% ही डायरेक्टली ॲग्रिकल्चरच्या अलाइड आहे. मग ज्यावेळी मी एखादा अधिकारी असेल किंवा मी एखादा पॉलिसी मेकर असेल तर मी ह्या 50% लोकांच्या आयुष्यामध्ये तर बदल घडवू शकतो इतपत मला नॉलेज मिळालेलं आहे आणि त्यातून मी काहीतरी करू शकतोय. दुसरं एक वास्तव होतं की बेसिक पॉईंट की ॲग्रिकल्चरमधून मी शिक्षण घेतल्यानंतर बीटेक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी एक मनात होतं की आपण कुठं ना कुठं बिझनेसही करू शकतोय, शेती किंवा शेतीपूरक बिझनेस म्हणजे किंवा शेतीत असणारे जे आता आपण म्हणते शेतीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे एक सोल्युशन आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती एक बिझनेस तयार होऊ शकतो. हा विचार पहिल्यापासून कॉलेजला असतानाच आम्ही करायचो की बाबा चला आपल्या इकडे द्राक्षे चांगली होतात तासगावापासून, आपल्याकडं वायनेरी नाहीत, मग त्या प्रकारे आपण काय करू शकतोय का आपण शेळी पालन करू शकतोय का मोठ्या फार्ममध्ये किंवा मोठ्या असं काहीतरी करू शकतोय का, हा विचार कायम बेसमध्ये होता. म्हणजे सेकंड थॉट असा होता की आयुष्यात जर मी UPSC नाही झालो तर इतपत मला नॉलेज मिळालं असेल की मी ॲग्रिकल्चरमधले चांगल्या स्कीम किंवा काय गव्हर्नमेंटचे सपोर्ट्स आहेत, त्याचबरोबर माझं स्वतःचं नॉलेज आणि थोडे मित्रपरिवार ह्याला सगळ्यांना घेऊन आपण एक चांगल्या प्रकारे बेस बनवून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्याच पिढीसाठी एक व्यवस्थित सोय करू शकतो. इतपत नॉलेज मला UPSCनं पण दिलं, आपल्या बीटेक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीचं आणि ॲग्रिकल्चरनं पण दिलं. त्यामुळं नैराश्य कमी आलं ॲज कम्पेअर टू अदर. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की सत्यजित साहेब फक्त हुशार नाही आहेत तर खूप स्मार्ट आहेत. त्यांच्याकडे ऑप्शन सी सुद्धा तयार होता की
मी UPSC करतोय, नाही जमलं तर माझ्याकडे एखादी बीटेकच्या धर्तीवरती एखादा जॉब असेल आणि तो जरी करून मला पुढे काय करायचं असेल तर मी एखादा शेतीविषयक पूरक व्यवसाय करू शकतो. तर मित्रांनो, हे प्लॅनिंग जर तुम्ही करत गेला तर 100% तुमच्याकडे अपयश डुंकून सुद्धा बघणार नाही. कारण बऱ्याचदा आम्ही 5, 7, 8 वर्ष तयारी करत राहतो, पण ती तयारी करत असताना आमचं कुटुंब, मित्र, समाज आणि समाजामध्ये चालू असणाऱ्या ऍक्टिव्हिटी यांच्याकडे जर आपलं व्यवस्थित लक्ष असेल तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो. आता सरांनी आपल्याला मित्र हा एक विषय त्यांच्यामध्ये वापरला. मी स्वतः त्यांचं इथलं फ्रेंड सर्कल बघितलेलं आहे की जरी ते बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग चिपळूणमधनं झाले, घरापासून दूर होते, किंवा UPSC करण्यासाठी 7-8 वर्ष ते पुन्हा मला वाटते मुंबईला होते, किमान 5-6 वर्ष तरी, परंतु तरीही मित्रांची नाळ मात्र त्यांची अजिबात तुटलेली नाही. तर त्या वर्षी थोडा प्रकाश त्यांनी टाकावा. तर मित्र म्हणजे एक माणसाला एखाद्या चांगल्या प्रकारे घडवण्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे बिघडवण्यामध्ये दोन्हीकडे मित्रांचा सहवास हा असतोच. त्यामुळं ज्यावेळी मी 12वी म्हणजे 2010 नंतर सोडत होतो, त्याच्यानंतर जी मित्र लाभले ते खूपच चांगले लाभले आणि त्यामुळं आयुष्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी आणि त्रुटी ज्या होत्या त्या भरून काढता आल्या आपल्या. मग ते इंग्लिशचं असू दे किंवा अभ्यासाची आवड असू दे किंवा समाजकारणाची आवड असू दे किंवा पुस्तक वाचण्याचा आवड असू दे, हे सगळं मित्रांनी करतात. मग आपणही केलं पाहिजे. नंतर कळालं की हे आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे. मग हे करत असताना मग त्यामुळं मी तसंच UPSC करत असताना पण माझा मित्रपरिवार होता, अभ्यास करणारा मित्रपरिवार होता आणि ते आजही माझ्याबरोबर आहेत. मग मी ठरवलं होतं की मित्र निवडणं खूप गरजेचं आहे. सगळे म्हणतात की मित्र होतात बरोबर आहे, पण त्याबरोबर आपण कुणाबरोबर राहायचं आणि कुणाबरोबर थोडंफार लांब राहायचं हे आपल्या हातात असतं. मग त्याच्यावरून कळतं की तुम्ही काय होणार आहेत, म्हणजे तुमच्या आसपासची माणसं काय आहेत ना, त्याच्यावरून तुम्ही कळतं की तुम्ही काय होणार आहेत. मग मित्रपरिवार असतो तर म्हणजे खूप सारी लोक भरकटत जातात. म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना आपल्याला कळत, मी असं ऐकलेलं आहे आणि मी बघितलेलं पण आहे की एक कोणतर आंबा नासका असतो आणि ते एक नासके आंब्याबरोबर सगळी नासके बनतात. त्यापेक्षा आपण काय केलं की आपण एक आंबा जर बाजूला ठेवला तर सगळी चांगली राहू शकतात. त्यामुळे माणसानं लक्षात ठेवायचं किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा माझ्या मित्रांनी, माझ्या भावानी लक्षात ठेवायचं छोट्या, की ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल त्यामुळे प्रिकॉशसली तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊन घेणारी जी कोण मित्रमंडळी असेल त्यांचा सहवास सोडायचा नाही आणि जी तुम्हाला लांब घेऊन जातील त्यांच्या बरोबर राहायचं नाही. मग जे जवळ घेऊन जातील ना त्यांना काही होऊ दे, तुम्ही मित्र म्हणून सोडायचं नाही. त्यांना पकडून ठेवायचं. भले तो तुमचा जरा स्वार्थ असेल पण त्याच्यामध्ये परमार्थ पण पुढं होतो. कारण की त्याच्यामुळेच तुमचं आयुष्य घडतं, तुमच्या घरातल्यांचं आयुष्य घडतं. आणि असंच जर तुम्ही एक एक्झाम क्लिअर केली किंवा तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल झाला तर तुम्ही समाजाचंही खूप काही करू शकता, देणं देऊ शकता. हे मित्रपरिवारच खरं म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर आहे आपल्या कॉलेज जीवनामध्ये. यानंतर आता आपल्याला एक गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल किंवा तुम्हाला सुद्धा ती सरांच्या तोंडून ऐकायला आवडेल की जो प्रवास आहे तो जवळजवळ 10 वर्षाचा आहे. UPSC करायची ठरली, त्यानंतर आपण अभ्यास चालू केला, स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. पण 10 वर्षामध्ये असं झालेलं नाहीये की सुरुवात केली आणि आपण यशस्वी झालो. कधी ना कधीतरी अपयश बघितलेलं असणार आहे. 1-2 एक्झाम दिल्या असतील, त्यावेळी अपयश आला असेल. तर आज सर समाजामध्ये अशी अवस्था आहे की विद्यार्थ्यांची जी अपयशाला सामोरं जाण्याची ताकद आहे ती कुठेतरी मला वाटतं माझ्या अनुभवातनं कमी होत चालली आहे. की एक जे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो, डोंट गिव्ह अप, की काही झालं तरी सोडू नका. तर हे सोडू नका जो विषय आहे तो तुम्ही कशा प्रकारे हँडल केला आणि तुमचा जो अनुभव आहे तो गेल्या 10 वर्षामधला तो थोडासा शेअर करावा. म्हणजे खरं म्हणजे अभ्यास हा 10 वर्षात चालू झाला नाही. ठरवलं होतं की करायचं आहे, पण इंजिनिअरिंगच्या सेमिस्टर्स येतात, स्पोर्ट येतं, कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात आणि सगळीकडे जसं सर म्हणले की थोडंफार नेतागिरी होती मनामध्ये की जाऊन पुढं होऊन चांगलं. नेतागिरी म्हणजे कसं की जाऊन पुढं होऊन सगळ्यांना पुढं घेऊन जायचं चांगल्या दिशेनं, असं नेता. जसं तुम्ही म्हणलं नेता म्हणजे काय, सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा नेता. मग हे असल्यामुळं काय झालं की अभ्यासाकडं UPSC कडं किंवा MPSC कडं थोडं दुर्लक्ष झालं. पण कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये आम्ही एक फोरम इस्टॅब्लिश केला होता. आमचे एक सिनियर आहेत संग्राम बुचडे आणि आम्ही, माझा एक मित्र हिमालय गणाचार्य आहे कॉलेजचा. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं की जसं राहुरीमध्ये कृषी मित्र अशी संघटना आहे तशी एक आमच्या कॉलेजमध्ये एक संघटना असली पाहिजे जी स्पर्धा परीक्षेसाठी काम करेल, आणि ती आम्ही इस्टॅब्लिश केली होती. पण काय कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये अभ्यास करता आला नाही. पण कॉलेज संपल्यानंतर खरं म्हणजे अभ्यास सोडून खूप वेळ होता, पण थोड्या वेळ वाया गेला.
वेगवेगळा, म्हणजे एमटेकचा पण अभ्यास केला, ICR पण केलं, ICRला रँक पण आला, एमटेकला पण ॲडमिशन मिळत होतं, पण ते घेतलं नाही की डिसाईड केलं की पासआउट झाल्यानंतर मला UPSC करायचं आहे. मग 6 महिने मी लेमकन या कंपनीत जॉब केला, ॲग्रो इक्विपमेंट प्रायव्हेट कंपनीमध्ये, आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं की प्रायव्हेटमध्ये माझं मन रमत नाही आहे, हे मी डिसाईड केलं. मग त्यामुळं ह्या ज्यावेळी फर्स्ट इयरला मुलं ॲडमिशन घेतात त्यावेळी त्यांनी डिसाईड केलं पाहिजे की माझं ध्येय काय आहे. म्हणजे तुम्ही कसं आहे ध्येय, खूप मुलं विचारतात की ध्येय निश्चित कसं करायचं. तर ध्येय निश्चित करायसाठी 2 क्रायटेरिया फॉलो केलं जातं. एक तर त्यास काय करायचं, तुम्हाला बिझनेस करायचा, तर त्या बिझनेसमधल्या एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीला भेटायचं आणि त्याच बिझनेसमधल्या एखाद्या हरलेल्या किंवा अपयशी व्यक्तीला भेटायचं. तसंही आम्ही केलं की आम्ही सक्सेसफुल व्यक्तीला भेटलोच किंवा इंटरव्ह्यूमधून कळतच होतं, नेटवरती वगैरे सगळे सक्सेसफुल दिसतात. अपयशी माझ्या जवळचेच होते. मग त्यांच्याही भेट घेतली की काय असतं, कसं आयुष्य असतं जर फेल्युअर मिळाल्यानंतर, हे दोन्ही. मग ह्याच्यातून कळतं की जर म्हणजे ज्यावेळी आपण UPSC करतो तर प्री एक्झामला जवळपास 10 लाख विद्यार्थी आम्ही बसलेलो. आता त्यातली आम्ही 1000 पैकी सिलेक्ट झालो, म्हणजे 9,99,000 मुलं ही नापास झाली. मग ज्यावेळी मी सक्सेसफुल कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू बघत होतो त्यावेळी कळलं की सक्सेसफुल झाल्यानंतर काय मिळणार आहे किंवा काय करण्याची तुम्हाला चान्स मिळणार आहे. पण त्याबरोबर अपयशी विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर कळालं की अपयश काय असतं आणि त्याच्यानंतर होणारं आयुष्य काय. मग ह्याच्यातनं कळालं की माझी त्या 9,99,000 पण बसण्याची तयारी आहे जे नापास झालेत, आणि माझी त्या 1000 पण बसण्याची तयारी आहे की जे पास झालेत. मग हे मी केलं म्हणून UPSC सगळ्यांनी करावं असं मी नाही म्हणत, किंवा स्पर्धा परीक्षा करावी असं नाही. तुमचं जर खरंच प्रशासनात येण्याचं ध्येय असेल, समाजासाठी करण्याची जाण असेल, आणि तरच या. कारण की नाहीतर खूप डिप्रेसिंग आहे. ह्याला स्टडी करताना खूप पेशन्स लागतो. मी पेशन्स ठेवू शकलो कारण की पहिल्यापासून घरातून समाजाबद्दल काम करण्याची उर्मी होती. कारण की हा वडिलांनी विचारलेला प्रश्न आहे मला. मी UPSC करत असतो, मी जॉब सोडला आणि UPSC करण्यासाठी जाणार होतो मुंबईला. त्यावेळी मला वडिलांनी हा प्रश्न विचारला की तुला का करायचं आहे. हा प्रत्येक वडिलांनी विचारलेला प्रश्न किंवा प्रत्येक मुलांना आपल्याशी विचारलेला प्रश्न, मला हे का करायचं आहे. मग त्यांनी मला विचारलं की तुला पैशासाठी करायचं आहे तर येऊ नकोस यामध्ये. पैशासाठी करणारे खूप जण आहेत त्याच्यामध्ये. जर तुला स्वतःचा रुपया एकही न खर्च करता जर समाजासाठी खूप काही करायचं असेल तरच गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ये. नाहीतर आपण प्रायव्हेट जॉब करू, बिझनेस करू, तसा पैसा कमवू, पण कुणाच्याही शासनाच्या किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं आपल्या जमणार नाही, तसं करायचं नाही. मग मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही जे काम केलं तेच फक्त लार्जर स्केलवरती मला करायचं आहे, आणि त्यासाठीच मला ही UPSC करायची आहे. मग हे ज्यावेळी जिद्द असेल ना, तुम्हाला का करायचं आहे हे माहीत पाहिजे, आणि दुसरं ध्येय, पहिलं ध्येय माहीत पाहिजे आणि दुसरं का करायचं आहे हे माहीत पाहिजे. हे 2 डिसाइडिंग झालं ना तर तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जातं. आणि तुमचं जे म्हणतात ना 10 वर्ष म्हणजे 5 वर्ष खरं म्हणजे तुम्ही कसं पेशन्स ठेवला, तर ह्याच्यामुळे की मला का करायचं हे माहीत होतं. म्हणजे मला म्हणायचं काय माहिती का इथं, की तुमच्याकडं असं कधी वाटलं का तुम्हाला की नाही मला आता बास करायचं आहे, मी UPSC थांबवतोय, अशी कधी वेळ तुमच्यावर आली का? अशी एक म्हणजे थांबवायचं असं नाही, पण एक 3 वर्ष झाला होता, एकही रिझल्ट नव्हता, प्री नाही, कोणतीही राज्यसेवा नाही, मी ग्रुप C नाही. असं नाही की मी UPSC करत होतो म्हणजे दुसऱ्या एक्झाम देत नव्हतो, मी सगळ्या एक्झाम देत होतो. SSC पण देत होतो. IBPS म्हणजे जॉब सिक्युरिटी गरजेची आहे, कारण की कालाची गरज असते की तुम्हाला एक पर्टिक्युलर वयानंतर तुम्हाला जॉब हातात असणं खूप गरजेचं असते. मग मी 3 वर्ष झाली होती माझ्या अभ्यासाची, म्हणजे 15 ते 18, म्हणजे 18ला मी ठरवलं होतं की एक्झाम दिली पण फेल झालो होतो प्रीमध्ये. मग त्यावेळी मी असं ठरवलं की एक प्रायव्हेट जॉब पकडावा, कारण की माझ्याबरोबरची मुलं 60-70 हजार कमवतात आणि मला अजूनही 7-8 हजार घरातनं मागावे लागतात शिक्षणासाठी. मग थोडंफार नैराश्य येतं. मग मी त्यावेळी काय जॉब करायचा, तर मी जॉब ठरवलं होतं की वॉचमन बनायचं. वॉचमनच का, तर 8 तास बसायचे, मला 8,000 रुपये मिळतात. कोणताही व्यवसाय जर माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असेल तो कमी नाही आहे, हे मी याच्यातनं सांगायचं आहे. तर जिद्द असेल तर ते करायची पण इच्छा पाहिजे. मग मी ते वॉचमन म्हणून करायचं असं ठरवलं होतं. मग त्यावेळी माझे एक मार्गदर्शक होते, ज्या क्लासेसमध्ये मी शिकलो नॉलेज व्हॅलीमध्ये, ते सर. त्यांनी नवीनच क्लास ओपन केला होता. पहिले ते मला लायब्ररीमध्ये गायडन्स करायचे, आणि त्यांना मी विचारलं की सर मी प्रायव्हेट जॉब करत करत अभ्यास करू शकतोय का, कारण की 3 वर्ष मी सेल्फ स्टडी केला होता आधी. मग ते म्हणले कोणता जॉब करणार प्रायव्हेट जॉब तू, कारण त्यांनी मला लायब्ररीमध्ये अभ्यास करताना बघितलेलं, एक्सटर्नल मार्गदर्शन करायचे ते. तर मी म्हणलं वॉचमन बनणार मी. मग त्यांना वाईट वाटलं की अभ्यासासाठी हा मुला
वॉचमन म्हणायला पण तयार आहे. मग ते म्हणले की तुम्हाला 1 वर्ष दे, तुझा नक्की रिझल्ट येईल आणि तुझं थोडंफार जवळ आलायस तू, ह्याच्यातून जर तू बाहेर पडलास ना तर तू कॉम्पिटिशनमधून बाहेर पडशील. आणि 1 वर्ष मी त्यांच्याकडे अभ्यास केला आणि त्या 1 वर्षामध्ये माझी पहिल्यांदा प्री निघाली UPSCची, मेन्स दिली पण काही सिलेक्शन झालं नाही. मग कॉन्फिडन्स आला होता. मग त्या दरम्यानच मी त्या क्लासेसमध्ये शिकवायलाही चालू केलं UPSC वगैरे ह्या गोष्टी. मग थोडं विषय मी शिकवत होतो, मग त्याचाही कॉन्फिडन्स आला. मग ह्यावेळी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू त्याच्याबरोबर असं पण सांगायचं की मी UPSC दिली म्हणजे राज्यसेवा दिली नाही, राज्यसेवा पण मी ह्यावेळी पास झालो. प्री आणि मेन्स दिली होती, 20 मार्कामध्ये माझं ते सिलेक्शन राहिलं. त्याचबरोबर ग्रुप C पण दिली होती, ती पण पास झालो होतो प्री आणि मेन्स, त्यामध्ये 12 मार्कामध्ये माझं सिलेक्शन झालं. तलाठीही दिली होती, ती पास झालो होतो मी. म्हणजे असं नाही की एक जॉब सिक्युरिटी असणं गरजेचं आहे का प्रत्येक वयानुसार. आणि त्यामुळं मुलांनी लवकरात लवकर जर स्पर्धा परीक्षेकडे यायचं असेल, जर ध्येय निश्चित असेल तर, नाहीतर बिझनेस करायचा असेल तर लवकरात लवकर, म्हणजे आपल्या कॉलेजची जी 4 वर्ष ती खरं म्हणजे क्रांतिकारी वर्ष धरायला पाहिजेत. की ह्या वर्षामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला, चांगलं तुमच्या बिझनेसच्या दृष्टीनं नॉलेज गेन केलं आणि समाजाच्या दृष्टीनं विचार केला तरच आयुष्य पुढं सुखकर होतं. तर आता महत्वाची गोष्ट बघा, आता सर बोलता बोलता काय बोलले की मी राज्यसेवा 10-12 मार्कामध्ये किंवा आणखी एक परीक्षा 12 मार्कामध्ये राहिलो, परंतु मी UPSC क्लिअर झालो. तर मित्रांनो, यातनं एक संदेश काय घ्यायचा आहे की फक्त आपण करत राहायचं आहे. असा दुजाभाव करायची गरज नाही की मी UPSC करू शकेन का, मला जमेल का. तर ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये उतरताय तर पूर्ण जोमानं उतरा, जास्तीत जास्त आपली तयारी ठेवा. आणि जर तयारी असेल तर कुठं ना कुठं आपले 100% आपला यश हे मिळणारच आहे. पुढचा टप्पा आपण घेतोय. खरं तर आता आपण थोडंसं सरांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आपण जाणून घेणार आहे. सर, मला विचारायला आवडेल की आपला आवडता क्रिकेटर कोणता आहे? आवडता क्रिकेटर म्हणलं तर MS धोनी. कशाबद्दल? कारण की पूर्ण टीमला घेऊन, म्हणजे एकटा प्लेयर चांगलं परफॉर्मन्स करणं आणि पूर्ण टीमला घेऊन विश्वकप जिंकणं हे धोनीच करू शकतोय. सगळ्यांच्याकडे कुवत आहे, पण कॅप्टन कूल आणि चांगली लिडरशिप आणि या सगळ्यांना बांधून ठेवून एक विश्वविजेता बनवणं भारताला हे धोनीच करू शकला. आणि त्यामुळे मला धोनी आवडतो. आवडता अभिनेता? आवडते अभिनेता असे खूप सारे आहेत, पण 2-3 नावं मी सांगू शकतोय. एक आहे आमिर खान माझा, कारण की त्यांच्या सत्यमेव जयते किंवा त्यांचे सोशल कॉन्सेप्ट आहेत किंवा प्रत्येक मूवी पाठीमागचा हेतू जो आहे तो मला आवडतो. त्याच्याबरोबर मला अभिनेत्यांमध्ये राजकुमार राव आवडतो हिंदीमध्ये, आणि मराठीमध्ये सुबोध भावे. हे 3 अभिनेते असे आहेत की जे माझ्या, कारण की त्यांचे युनिक कॉन्सेप्ट असतात, पिक्चरमध्ये त्यांचा एक बेस धरून त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यामुळं आवडती अभिनेत्री तसं अजून काही डिसाईड नाही. आपल्या जीवनामध्ये एखादी कोण आली की नाही अजून? नाही असं काही. ठीक आहे. त्यानंतर आवडता राजकारणी? आवडता राजकारणी म्हणायला गेलं तर आपले एक नेते होते, त्यांचं नाव आता मला माहीत नाही. 50 वर्ष ज्यांनी नेते होते, पण 50 वर्ष ते STनं प्रवास करत होते. शेतकरी. गणपतराव देशमुख साहेब. म्हणजे नेता कसा असावा हे त्याचं उदाहरण आहे की निस्वार्थी भावानं कसं समाजासाठी काम करावं हे मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. कारण की 50 वर्ष राहूनही एक माणूस जर STनं प्रवास करत असेल आणि समाजासाठी काम करत असेल तर असा नेता असणं गरजेचं आहे आजच्या समाजकारण. बरं, आपल्या आवडते अन्नपदार्थ एका दुसरा सांगू शकाल का? तसं म्हणजे नॉनव्हेज मला खूप आवडतं. म्हणजे नॉनव्हेजमध्ये तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुक्कं चिकन, ही म्हणजे चिकनचे पदार्थ मला जास्त आवडतात. त्याचबरोबर जर नॉर्मल पदार्थामध्ये म्हणलं तर भरलेली वांगी आणि खरडा हे माझे आवडते पदार्थ आहेत, आणि भाकरी. बरं, दुसरी एक गोष्ट, जर तुम्ही पर्यटन केलं असेल थोडंफार, कारण एक महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा कोर्स एक असा आहे की ज्याच्यामध्ये 2 ट्रेनिंग असतात. एक पुन्हा इन्प्लांट ट्रेनिंग असतं 4 महिन्याचं. या दरम्यानच्या काळात जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फिरायला मिळतं. ट्रेनिंग तर होतं, पण त्याचबरोबर पर्यटनाची संधी सुद्धा खूप मोठी मिळते. त्यामुळे साहेब 100% फिरलेले असणार आहेत. तर आपलं आवडतं पर्यटन स्थळ तुम्ही सांगू शकाल का? आवडतं पर्यटन स्थळ खरं म्हणजे मला केरळ आवडतं. म्हणजे केरळला, आणि वरती जर नॉर्थला बघितलं तर मला उत्तराखंडला जायचं आहे, कारण की तिथं माझं ट्रेनिंग सेंटर आहे मसुरी, तिथं आता जायला मिळणार. केरळला जायचं राहिलंय. ही 2 टोकं मला खूप आवडतात. आणि ट्रेनिंगचं जसं तुम्ही बोलला तर मी कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये 1 ट्रेनिंग बाहेर केलेलं, बाकी 2 महाराष्ट्रामध्ये होती माझी.
ते केलं होतं आसामला केलं होतं, जे ट्रॅक्टर ट्रेनिंग सेंटर आहे आपलं FMPचं, त्या ठिकाणी मी केलं होतं आसामला. त्यावेळी मी खूप बऱ्या प्रकारे नॉर्थ ईस्ट फिरून आलो होतो आणि खूप सुंदर आहे नॉर्थ ईस्ट. आणि ह्या ट्रेनिंग शेड्यूलचा खरं म्हणजे आपण उपयोग केला पाहिजे आपल्या मुलांनी, कारण की जितकं होईल तितकं बाहेर ट्रेनिंग घ्या, महाराष्ट्राच्या बाहेर घ्या आणि चांगलं ट्रेनिंग घ्या आणि त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या, फिरा, देशाला जाणून घ्या. आणि हीच संधी मिळते की ट्रेनिंगला जाता तर तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळते. नाही दुसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न यामधला की आता तुम्ही सर काही दिवसामध्ये ट्रेनिंग तुमचं सुरुवात होईल, प्रशासनामध्ये तुम्ही आता एंट्री करताय, तर आत्ता जे काही वातावरण आहे त्याप्रमाणे तुमचा प्रशासकीय क्षेत्रामधला एक रोल मॉडेल कोण आहे का? प्रशासकीय क्षेत्रामध्ये माझे असे खूप सारे रोल मॉडेल्स आहेत, म्हणजे खूप लोकांच्या माझ्या जीवनावरती प्रभाव होता. जसं एक्स IAS ऑफिसर सुधीर ठाकरे हे MPSCचे चेअरमन पण होते आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान डिझाईन करण्यामध्ये हे त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांचं. त्याचबरोबर चंद्रकांत दळवी साहेब ज्यांनी तंटामुक्ती अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं गेलं आणि जवळपास 1.5 लाखच्या जवळपास तंटे महाराष्ट्रामध्ये विदाऊट केस किंवा विदाऊट कोर्ट मिटवले गेले असे चंद्रकांत दळवी साहेब. आणि त्याचबरोबर त्यांनी झिरो पेंडन्सी म्हणून जो कार्यक्रम राबवला होता त्यामुळे ते एक माझे आदर्श आहेत. त्याचबरोबर श्रीकर परदेशी ज्यांनी सारथी हा उपक्रम पुण्यामध्ये राबवला होता की डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम त्यांनी तयार केलं होतं आणि ते आता PO मध्ये यंगेस्ट IAS ऑफिसर जे PO मध्ये काम करतात ते श्रीकर परदेशी साहेब, ते एक माझे आदर्श आहेत. आणि स्वतः माझे वडील हे ग्रासरूट लेवल डेमोक्रेसीला कोणतंही नसताना हे माझे पहिले आदर्श होते आणि बाकी सगळ्यांच्यामुळं यांच्या संपर्कात जमलं. ठीक आहे. आता यानंतर मला एक तुम्हाला प्रश्न आता विचारायचा आहे की खरोखर UPSC तयारी करत असताना प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असा हा टप्पा आहे. भारतामधली सर्वोच्च ही परीक्षा आहे. तर ही तयारी करत असताना थोडंफार जर तुम्ही गोषवारा जर सांगितला की कुठल्या प्रकारे तुमची स्ट्रॅटेजी होती प्रीसाठी, मेन्ससाठी आणि इंटरव्ह्यूसाठी, तर थोडं आमच्या विद्यार्थ्यांना आणखी मार्गदर्शन होईल. तर ही स्ट्रॅटेजी प्री आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही एक्झामची तयारी ही कोऑर्डिनेटेड वेमध्ये जाते, वेगळी होत नसते. मुलं काय करतात, प्रीचा अभ्यास करतात, मग सोडून नंतर प्री पास होतात, परत मेन्सच्या तयार. ह्याचा अभ्यास होऊ शकत नाही, कारण की प्री आणि मेन्स जवळपास 50 ते 60% एकच असतं आणि इंटरव्ह्यूला तेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे जसं साधी गोष्ट विचारली होती मला इंटरव्ह्यूला की राज्यसभा काय काम करते, ही प्रीलाही विचारलं जाऊ शकतं, फंक्शन ऑफ राज्यसभा म्हणून मेन्सला पण विचारलं जाऊ शकतं. इंटरव्ह्यूला हा मला प्रश्न विचारला की राज्यसभा कशाला रिप्रेझेंट करते, तर राज्यांना रिप्रेझेंट करते. मग ही अभ्यास करत असताना ही तयारी एकत्र जाते. मग ही तयारी करत असताना एक लक्षात घ्यायचं की अभ्यासाची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप गरजेची आहे. म्हणजे अभ्यास ज्याला म्हणतो की बिटवीन दी लाईन्स असणं गरजेचं आहे. खूप सारी मुलं प्रयत्न करतात आणि ह्या प्रयत्नामध्ये एक प्रॉब्लेम काय होऊन जातो की चुकीचं मार्गदर्शन लाभणं. मोठ्या मोठ्या क्लासेसची हे होर्डिंग्स बघतात आणि त्याच्या पाठीमागं पळायला, मग पुणे असू दे किंवा दिल्ली असू दे, ह्या ठिकाणी भरमसाठ भीड म्हणजे राहतात आणि त्याच्यामध्ये एक होतं की एक तर आईवडिलांचा पैसा वाया जातोय, त्या क्लासेसमध्ये नॉलेज मिळत नाही आणि तिथं मग डिप्रेशन फेज चालू होते आणि तिथून त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतोय आणि आयुष्यामध्ये पुढं काय करण्याची संधी गमावतात. मग आता जर माझा कुठला मित्र करत असेल किंवा मैत्रिणी करत असतील, भाऊ वगैरे, तर त्यांनी डिसाईड करावं की आपल्याला जितकं होऊ शके ह्या सगळ्यांच्यापासून लांब राहून कुठं आपल्याला जर चांगलं मार्गदर्शन मिळत असेल, कारण की नशिबानं मला हे मार्गदर्शन लाभलं म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलो, नाही तर 9,99,000 नापास होणारी पण आहेत कदाचित त्यांना चुकीचं गायडन्स. कारण की ही एक मोठी इंडस्ट्री निर्माण झालेली आहे ह्या विषयाच्या, हे की काय नाही झालं की मला MPSC UPSC करायचं, तो करतोय म्हणून मी करायचं जायचं आणि आई वडिलांचे लाख 1.5 लाख रुपये तिथे इन्व्हेस्ट करायचे आणि त्यातून रिझल्ट येत नाहीत. मग परत आई वडिलांना नैराश्य येतं आणि मुलालाही नैराश्य येतं. आणि प्रीचा अभ्यास करत असताना ही सांगायची गोष्ट की प्री जर अभ्यास करत असाल तर स्टँडर्ड रेफरन्स बुक जे म्हणलं जातं त्यांची एक शॉर्ट लिस्ट असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी 1 ते 2 पुस्तक, म्हणजे मी वाचतोय ते माझं पुस्तक आहे ते परफेक्ट ठेवायचं, दुसरा वाचते म्हणून ते पण विकत घ्यायचं आणि लगेच चालू करायचं. म्हणजे एक ना धर बाराभर चिंध्या जसं स्थिरता पाहिजे आणि त्या पुस्तकाचं तुमचं जवळपास 70 ते 80 वेळा रिव्हिजन झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे बघा, 70 ते 80 वेळा रिव्हिजन खूप महत्वाचं वाक्य आहे. मला वाटतं पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये हा सगळ्यात जर मोठं वाक्य कुठलं असेल तर 70 ते 80 वेळा उजळणी करणं इट्स अ नॉट अ जोक. आणि जर आपली अशी तयारी असेल तर मला वाटतं काही दिवसानंतर पुस्तकं वाचायची गरज पडणार नाही. तुम्ही जिथं बसाल तर तुम्हाला त्या कन्सेप्ट आपोआप डोळ्यापुढे दिसायला लागतील
मला एक विचारायचं आहे की 70 ते 80 वेळा असं ज्यावेळी सतीश साहेब म्हणतायत त्यावेळी त्यांनी स्वतः किती वेळा ती उजळणी करू शकली होती? नाही, मी 150 वेळा टार्गेट मला माझ्या क्लासेसमधून मला सरांनी दिलं होतं प्लॅनिंगमध्ये. मी 70 ते 80 वेळापर्यंत पोहोचलो, माझा हा रिझल्ट आला. तर मित्रांनो, तेंडुलकर 15 तास क्रिकेट खेळत होता, राहुल द्रविड 10 तास बॅटिंग करत होता किंवा आणि बुमराह अशी बॉलिंग करत होता, हे आपल्याला 100% डेटा सगळा माहित असतो. किंवा अमिताभ बच्चन, अक्षय कुमार किती ऍक्टिंग करतात हे बी आपल्याला माहित असतं. किंवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी 18-19 तास 20 तास काम करतात हेही माहित असतं. पण आपल्यातलाच एक मित्र जो आपला 150 वेळा उजळणी करण्याची तयारी ठेवतो आणि जवळजवळ 70 ते 80 वेळा ती करतो, ही गोष्ट सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि जर आपण प्रॅक्टिस, सराव किंवा रिपिटेशन ठेवलं तर तुमची बुद्धी किंवा तुम्हाला किती मार्क्स पडतात हे तिथं डझंट मॅटर. तुम्ही तुमच्या रिपिटेशनवरती तुमच्या स्वतःमध्ये तेवढं शाईन आणू शकता, हा संदेश या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट मगाशी सर विसरून गेली की मेन्स ज्यावेळी आपण देणार आहे त्यावेळी मेन्सचे विषय निवडणं हा UPSC मधला एक महत्वाचा विषय असतो. त्यावरती थोडा तुम्ही प्रकाश टाकावा. हां, तर मेन्सला काय असतं की मेन्सचा जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो जवळपास 500 मार्क, म्हणजे जवळपास तुमचं सिलेक्शन हे त्या ऑप्शनल सब्जेक्ट होती. माझा ॲग्रिकल्चर होता, पण ॲग्रिकल्चर खूप वास्ट सब्जेक्ट आहे. माझं बीटेक ॲग्रिकल्चर, त्यातला एक पॉईंट होता ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, त्यामुळे काय ॲग्रिकल्चर घेतला नाही कारण की गायडन्स अवेलेबल नव्हता. 5 क्रायटेरिया फॉलो केले जातात एखादा सब्जेक्ट निवडण्यासाठी. पहिल्यांदा तर तुम्हाला तो सिलेबस बघावा लागतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघावे लागतात. तिसरं, त्याचं कोर्स मटेरियल अवेलेबल आहे का त्या सब्जेक्टचं. आणि चौथा की त्या सब्जेक्टचं तुम्हाला गायडन्स अवेलेबल आहे का. कारण की किती जरी असलं तरी आपण स्वतः वाचणं, एक गायडेड वेमध्ये तुम्हाला एखाद्या शिक्षकानं समजून देणं त्या कन्सेप्ट, ते वेगळी गोष्ट आहे. आणि 5वा म्हणजे लिस्ट कन्सर्न, ज्याला आपण कमी महत्त्व द्यायचं की मला काय आवडतं. मला काय आवडतं ह्याच्यापेक्षा जर पहिल्या 4 गोष्टी तुमच्या जवळच्या वाटत असतील तर तुम्हाला काय आवडतं हे सोडून दिलं तरी चालेल. कारण की गायडन्स, कोर्स मटेरियल, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर तुमचे चांगले तुम्हाला वाटत असतील तर तो सब्जेक्ट निवडावा, कारण गायडन्स खूप महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. हा प्रश्न यासाठी विचारला मित्रांनो, बरेच विद्यार्थी ज्यावेळी आपण आता करिअर काउन्सिलिंगचं काम करतोय त्यावेळी डिग्रीची जी निवड आहे ती डिग्रीची निवड अशा बेसवर करतायत की त्या डिग्रीमधला कोर्स जो आहे तो मी मेन्सला UPSCला ठेवणार. तर मित्रांनो, असं नाहीये. जो क्रायटेरिया या ठिकाणी सरांनी सांगितला तो पूर्णपणे विचारात घ्यावा, कारण तुमची डिग्रीची निवड ही बऱ्याचदा तुमच्या भावी आयुष्याची पूर्णपणे योजना आखणारा असतो. त्यावेळी कुठला तरी एकच विचार करून डिग्रीची निवड करू नये, पूर्णपणे विचार करावा. त्याचबरोबर ज्यांना खास UPSC करायची त्यांनी सुद्धा फक्त मेन्सला तो विषय आहे म्हणून मी त्यामध्ये डिग्री करणार तर थोडंसं हे कन्फ्युजिंग होऊ शकतं. तर योग्य निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. त्यानंतर सर आता महत्वाची गोष्ट सांगा की मेन्स झाल्यानंतर सुद्धा इंटरव्ह्यूसाठी जी थोडीफार स्ट्रॅटेजी आहे की त्यासाठी मार्गदर्शन आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2-3 वेळा इंटरव्ह्यूला ते गेलेले आहेत. मला वाटतं तुम्ही इंटरव्ह्यूला पहिल्यांदाच गेलाय, फर्स्ट इंटरव्ह्यू, आणि पहिल्यांदाच तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केलाय. पण बरीच लोक अशी आहेत आपल्याकडे की अनेक एक्झाम मध्ये ती 2-3 वेळा इंटरव्ह्यू मध्ये जाऊन येतात पण त्यांना यश मिळत नाही. तर हे काय आहे, इंटरव्ह्यूचा फंडा काय? एकतर इंटरव्ह्यूची तयारी ही जडणघडणीत होत असते. म्हणजे तुम्ही कॉलेजला काय करताय हे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तिथं दिसत असतं. कॉलेजला तुम्ही चांगला कसं विचार करताय, कुठली पुस्तकं वाचताय, त्याचा प्रभाव तुमच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यावरती पडत असतो. मग ही इंटरव्ह्यू खरं म्हणजे हे काय का नाही, ह्या प्रोसेसमधलाच भाग आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की माझं यादव नाव आहे, तर यादव आणि अहिर कोण होते हे मला आधी माहीत पाहिजे. यादव अहिर कोण, अहिरांची मुवमेंट, सगळ्या अहिरांनी यादव लावून घेतलं, मग कृष्णाचे वंशज कसे झाले, शिवाजी महाराजांचा काय संबंध होता, ही तयारी. म्हणजे माझं गाव आहे. मी इंटरव्ह्यूची खास करून MPSC UPSC साठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. IBPS वगैरे मी त्याच्यासाठी सांगू शकत नाही कारण त्यांचा वेगळा. तर MPSC UPSC करणार, मग त्याच्यामध्ये आपण ज्या गावामध्ये राहतो तिथं किती मेल राहतात, किती फिमेल राहतात, किती साली ग्रामपंचायत तयार झाली, किती त्याच्यामध्ये अबव पॉवर्टी लाईन आहेत, बिलो पॉवर्टी लाईन किती, ही एका दिवसात होणारी तयारी नाही. ही आपण कंटिन्युअस आपल्या आसपासची नॉलेज घेत राहतो. जसं माझ्या इंटरव्ह्यूची तयारीचा एक भाग म्हणून मी असंच माझ्या भावाचं खताचं औषधाचं दुकान आहे आणि मी त्यांना विचारलं की दादा सांगा जरा खताचं औषध कसं चालतं तुमचं दुकान, युरिया कितीला मिळतो, तो विकला कितीला जातो, ऑनलाईन सिस्टम केली आहे खताच्या, हे सांगा जरा सगळं. मग ज्यावेळी त्यांना मी हे विचारलं आणि हाच प्रश्न दुसऱ्या दिवशी गेलो इंटरव्ह्यूला आणि मला विचारलं की व्हॉट इज द युरिया पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट. मी सांगितलं 1160चा युरिया 260ला दिला जातो. तिथंच म्हणजे ही कंटिन्युअस शिकण्याची गोष्ट आहे इंटरव्ह्यू. म्हणजे असं तुम्ही एका दिवसात त्याचा रट्टा मारू शकत नाही. आणि तुमच्या
डिग्रीमध्ये पण जे क्वेश्चन म्हणजे जवळपास मला 40 ते 45% क्वेश्चन हे ॲग्रिकल्चरवरती विचारले गेले. माझं इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चरमध्ये असल्यामुळं त्यांनी मला डायरेक्ट प्रश्न विचारला होता. म्हणजे इंटरव्ह्यूला जायच्या आधी मी बुधाजीराव मुळकांना फॉलो करतो, डॉक्टर बुधाजीराव मुळकाने यांना. मी त्यांचं पेज उघडलं होतं. मी बाहेर इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर मी फक्त सर्च केलं होतं की 16 पॉईंट प्रोग्राम जो बजेटमध्ये दिला होता शेतीच्या विकासासाठी, तो बुधाजीराव सरांनी ही केला होता, तो लिहून दिला होता पूर्ण त्यांच्या फेसबुक पेजला. मी तो वाचला आणि तिथं गेल्यानंतर मला इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला गेला की तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून असाल त्यावेळी शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल. मी 16 पॉईंट प्रोग्राम वाचून दाखवला. मनातल्या मनात जो मी वाचला तुम्ही सांगितलं. म्हणजे तयारी ही अशी असते, तुम्ही ती कॅप्चर करता आलं पाहिजे की हे कसं महत्त्वाचं आहे माझ्या अभ्यासासाठी. मग तयारी करताना मला मार्गदर्शन लाभलं ते सुधीर ठाकरे साहेब, जे एक्स IAS ऑफिसर MPSCचे चेअरमन होते. त्यांनी माझे बऱ्यापैकी मिसकन्सेप्शन जे इंटरव्ह्यूच्या होते ना ते सगळे दूर केले. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की इट इज अ सिलेक्शन पॅनल नॉट अ रिजेक्शन पॅनल. पहिलं तर आम्ही तुम्हाला सिलेक्ट करायसाठी बसलोय, तुम्हाला रिजेक्ट करायची बसलो, त्यामुळे बर्डन घेऊ नका. कारण की तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टला आलाय, म्हणजे काय तुम्ही नॉलेजेबल आहात. तुम्ही 10 लाखातनं 2300 मध्ये येता म्हणजे तुम्ही नॉलेजेबल आहात, तुम्ही त्या पायरीचे आहात की तुम्ही पात्रतेचे आहात की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. मग पहिल्यांदा की आम्हाला 4-5 गुण आम्ही चेक करतो. एक तर तुम्हाला सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे, आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि तुम्हाला जनरल अवेअरनेस कसं आहे. तुम्हाला त्यांना डीपमध्ये काय असं गरजेचं नसते. एखादा क्वेश्चन तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये येत नसेल तर त्याला सरळ फक्त तुमचं कॉन्फिडन्स लेवल, आय टू आय कॉन्टॅक्ट, आणि सगळे म्हणतात की ब्लेझर घालून गेलं पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही काय घालता ह्याच्यापेक्षा तुम्ही काय प्रेझेंट करता ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे मुलांनी, आणि त्याच्यातूनच तयारी होत असते. तर यानंतर आता शेवटला 1-2 गोष्टी मला फक्त विचारायच्या आहेत आणि त्यानंतर आपण थांबू. तुमचे आवडते शिक्षक म्हणजे आतापर्यंत जे तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक येऊन गेले त्यापैकी 1-2 नावं तुम्ही सांगू शकाल का, जे त्यांचा तुमच्यावरती प्रभाव अजून सुद्धा आहे. शिक्षक आवडते शिक्षक म्हणलं तर आत्ता म्हणजे आयुष्यात सगळ्यात जास्त ज्यांनी मदत केली माझे आई वडील हे सगळ्यात मोठे शिक्षक आहेत माझ्यासाठी. माझे जे काय ह्या जडणघडणीला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली ते माझे शिक्षक म्हणजे मी असं म्हणतो की शिक्षक हा असा माणूस असतो की जो तिथंच राहून आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला, म्हणजे तो एक रस्त्यासारखा असतो, तो त्याच ठिकाणी राहतो ना आपल्याला इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवतो. एक रस्त्याचं काम आपल्यासाठी शिक्षक करतो. तर त्यापैकी माझे नॉलेज व्हॅली या इन्स्टिट्यूटचे सर रायन पिंटो सर, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आणि माझ्या चुका आहेत त्यांच्यावरती काम केलं आणि माझ्यावरती मेहनत केली, आणि त्यामुळं हे आजचं ध्येय मिळतंय किंवा हे यश मिळतंय ते एक. आणि असे खूप सारे शिक्षक होते. भेरे सर म्हणून होते आमच्या कॉलेजला, ज्यांच्याकडून बघून मला नॉलेज मिळालं की UPSC काय असतं. आणि ह्या जडणघडणीमध्ये अजून खूप सारे शिक्षक, माझे 11वी-12वीचे शिक्षक असतील, ह्या सगळ्यांनी मला मदत केली. त्यानंतर मला एक सांगायचं आहे, आता या ठिकाणी विचारायचं तुम्हाला की जर आज बघितलं कृषी आणि ग्रामीण क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणावरती याचा विकास करणं गरजेचं आहे, ह्याच आपल्या देशाला त्या ठिकाणी समजलेलं आहे. मग हे काम करत असताना एक दुसरी बाजू आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राला संत परंपरा सुद्धा खूप मोठी आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच बरं का आज जे आपण सो कॉल्ड मॉडर्न युग जे आपण म्हणतो की आज सगळीकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, वेगवेगळ्या गाड्या आहेत, पण त्याच वेळी ज्यावेळी सेल्फ मॅनेजमेंट किंवा स्वतःला दबावाच्या काळामध्ये किंवा टेन्शनच्या काळामध्ये कशा प्रकारे हँडल करावं हे काम माझ्या मते आपल्या पूर्वजांनी संतांनी हे त्यासाठी लिटरेचर ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचं लिटरेचरचा तुम्हाला काय उपयोग झाला का या काळामध्ये? हो, खूपच म्हणजे पुस्तकं खूप वाचली गेली माझ्या ह्या काळामध्ये ड्युरिंग प्रिपरेशन आणि त्याच्या इंजिनिअरिंगच्या टायमाला, आपल्या कॉलेजच्या 4 वर्षाच्या ॲग्रिकल्चरच्या टायमाला. की मला एक तर सगळ्यात जास्त प्रभावित केलं ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, दुसरं डॉक्टर व्हर्गीस कुरियन, आणि एक होता कार्वर म्हणून, कार्वर जे सायंटिस्ट आहेत त्यांचं एक पुस्तक ॲग्रिकल्चरच्या प्रत्येक मुलांनी ते वाचलं पाहिजे खरं म्हणजे. तर ते म्हणजे ह्यांनी, त्याचबरोबर मला शिवखेरांचं जगापण सन्मानाने ह्या पुस्तकाचं एक खूप उर्मी आहे की त्याच्यामुळं की काय आपलं ध्येय असलं पाहिजे आणि कसं सन्मानानं जगलं पाहिजे हे. म्हणजे अशी खूप सारी पुस्तकं वाचण्यात आली. मग महात्मा गांधीजी वाचले, आम्ही हिटलर पण वाचला, आम्ही महात्मा गांधीजी पण वाचले, आम्ही दादा कोंडके पण वाचले. म्हणजे एक वाचन केलं आणि ह्या वाचनामुळं, आणि सगळ्यात जास्त म्हणतात ना की गाडगे महाराजांचं मला एक वाक्य खूप आवडतं की
माणसात देव शोधा ते म्हणतात की तुम्हाला दगडात दिसतो, तुम्हाला मंदिरात दिसतो, तुम्हाला मस्जिदीत दिसतो, पण तुम्हाला कावळ्यात दिसतो, एखाद्या प्राण्यामध्ये दिसतो, तर माणसातला देव शोधा हे माझ्या जे संतांनी सांगितलेलं आहे. किंवा तुकोबारायांचा एक अभंग माझ्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा मी म्हणतो की त्यांचा खरं म्हणजे ही भीती प्रत्येक तयारी करणाऱ्या किंवा प्रत्येक असं तुकोबारायांनी म्हणलंय की एका अभंगामध्ये, जो अभंग माझ्या आयुष्यामध्ये मी खूप महत्त्वाचा मानतो की का केला होता हा अट्टास, तर शेवटचा दिस गोड व्हावा. मग आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण पुढे जातो त्यावेळी एक लक्षात ठेवलं पाहिजे की का करतोय हा अट्टास, तर माझ्या आयुष्यामध्ये माझं जरी माझं जर जगणं साधं असलं पाहिजे, जन्म साधा असला तरी माझं मरणं हे लाख मोलाचं असलं पाहिजे. आणि आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागं आपले सोडून घरातले 4 लोकांना वाटलं पाहिजे की माझ्या घरातला कोणतर गेलाय. असा हा प्रवास असला पाहिजे आणि असा प्रयत्न केला पाहिजे की माझं आयुष्य सुखकर होईल किंवा शेवटचा दिस गोड होईल, म्हणून प्रयत्न करायचा. आणि त्याची भीती वाटली पाहिजे की माझा शेवटचा दिवस कसा गोड होईल. जर तसं मी करू शकत नसेल तर त्याची भीती वाटली पाहिजे आणि तसं काम केलं, मग त्यावेळी आपण जिद्दीनं पेटून उठतो काम करतो. खूप सुंदर. जी महाराष्ट्राची संत परंपरा आहे ती आत्ताचा युवक सुद्धा एक यशस्वी युवक सुद्धा कशा प्रकारे त्या ठिकाणी फॉलो करतोय हे बघून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आनंद वाटतोय. तर पुढचा एक माझा प्रश्न आहे सर की डॉक्टर तानाजीराव चोरगे सर ज्यांनी आपल्या मांडकी पालवणला कृषी आणि कृषी अभियांत्रिकी कॉलेजेस त्या ठिकाणी खाजगी तत्वावर सुरू केली, आपल्या जडणघडणीमध्ये या सरांचा खूप मोठा त्या ठिकाणी वाटा आहे. तर मला वाटतं की तुम्ही चोरगे सरांच्या बद्दल थोडं बोला. कृषीभूषण तानाजीराव चोरगे सर जे आमचे आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक माणूस म्हणून कसं असावं हे सरांच्याकडून, म्हणजे शून्यातनं विश्व काय निर्माण करायचं असतं हे तानाजीराव चोरगेंच्याकडून मी सरांच्याकडून शिकतो. की शून्य ते एक चांगला नेता, चांगला शिक्षक, चांगला राजकारणी, चांगला RDCC बँक चालणारे अध्यक्ष, चेअरमन, कुटुंब प्रमुख. म्हणजे सरांचं एक गोष्ट होतं की जशी आम्हाला वागणूक मिळते तशी त्याच्या मुलालाही, कारण की निखिल हा त्यांचा जो मुलगा आहे तो आमच्याबरोबरच बॅचला होता, तर आम्हाला जी वागणूक होती तीच निखिलला होती. म्हणजे वेगळा माझा मुलगा आहे म्हणून त्यांनी वेगळं काय त्याला ट्रीटमेंट दिली असेल असं काय नाही. त्यालाही तीच फाईल करायला लागायची, त्यालाही अभ्यास करायला लागायचा. हेच चोरगे सरांचं खरंच मोठं नाही की माझं घरात जसं मुलांना माझ्या शाळेतल्या किंवा माझ्या कॉलेजमधल्या मुलांना जसं शिक्षण मिळतं तसंच तुला मिळणार आणि तू त्या पद्धतीनंच राहिला पाहिजे एक विद्यार्थी म्हणून. हे चोरगे सरांच्याकडून घेण्याची गोष्ट आहे. आणि एक म्हणजे शून्यातनं विश्व जे म्हणतात ना की सगळं हरलेलं असतं ना, म्हणजे चोरगे सरांची एक गोष्ट आहे जी मला खूप इन्स्पायरिंग वाटते की एक वेळ कॉलेज विकायला चालले होते कारण की होत नव्हतं, खूप कर्ज झालं होतं सरांचं आणि विकायचं ठरलं आणि जो विकत घेणारा होता तो त्या दिवशी आला नाही. ती त्यांना काय वाटलं की ही विकणं चुकीचं आहे आणि तिथून पूर्ण एवढं कर्ज फेडत, एवढं कॉलेज उभा करत, समाजाला एवढा प्रेरणा देत ह्या माणसांनी हा प्रवास केलेला आहे. आणि खरंच सर ग्रेट आहेत आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आणि ह्यांच्याच म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये माझी अशी इच्छा आहे की ॲग्रिकल्चरमधून जसे आपल्या कृषी क्षेत्रातून विद्यार्थी बाहेर पडतात, खूप सारा मोठा असा वर्ग आहे ह्याच्यातून बाहेर पडणं, की खूप संधी आहेत ह्या कृषी क्षेत्रामध्ये. ह्या संधींचं सोनं करणं गरजेचं आहे. त्यासाठी पण माझा प्रयत्न चालू आहे की मी माझ्या लहान भावांसाठी किंवा मोठे असणाऱ्या दादांसाठी काहीतरी करू शकलो तर करण्याची इच्छा आहे माझी. की UPSC मध्ये मी मार्गदर्शन करणारच, जिथं तुम्हाला गरज लागेल, UPSC असू दे, स्पर्धा परीक्षा, तिथं मी तत्परतेनं तुमच्यासाठी उभा राहीन. जेवढी माझ्याकडून हेल्प होईल तेवढी मी करेन. त्याबरोबर जर कोणी बिझनेस करत असेल, कृषी क्षेत्राकडे येत असेल, त्याचाही लोकांनी संधी घ्यावी की तोही एक चांगल्या प्रकारे ऑक्युपेशन आहे आणि एक चांगल्या प्रकारची संधी त्याच्यामध्ये निर्माण आहे आणि याचं तुम्ही सोनं करावं. आणि त्यासाठी काही मदत लागत असेल त्या ठिकाणी तर आपण ती करू आणि आपल्याकडून होत असेल तसं आम्ही मार्गदर्शन करू. धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न थोडक्यात की बऱ्याच आपल्याला निबंध लिहायला सांगतात शाळेत असताना सुद्धा की मी पंतप्रधान झालो तर, किंवा मी मुख्यमंत्री झालो तर, मी कलेक्टर झालो तर. तर मला वाटतं असं ते सर तुम्ही आता त्या पदावरती जे तुम्हाला पोस्ट मिळेल त्या पदावर तुम्ही जाऊन बसणार आहे किंवा भविष्यामध्ये तुमची जर आणखी काही पुढच्या पोस्टसाठी जर प्रयत्न असतील ते तुम्ही कराल. पण एक शेवट थोडक्यामध्ये तुम्ही सांगावं की आता तुम्ही त्या पदावरती बसणार आहे तर त्यावेळी तुमचा प्रमुख उद्देश काय असेल. एखादं कुठलं काम आहे की बाबा आत्ता जी सिस्टीम चालू आहे ती दुर्लक्षित आहे शासनाकडून किंवा प्रशासनाकडून, त्या ठिकाणी थोडंफार दुर्लक्ष होते, तर ती कुठली गोष्ट तुम्ही पुढं प्रामुख्यानं कामामध्ये आणा. एक तर माझा मेन फोकस एरिया असणारा लास्ट मॅन स्टँडिंग इन द क्यू, जसं म्हणलं होतं की शेवटच्या माणसापर्यंत पोचणं हे माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे.
त्याला त्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणं आणि त्याचं जीवन सुखकर करणं ह्यासाठी माझा प्रयत्न असेल. दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये की मी अभ्यास करत असताना जाणवायचं की खूप सारी प्रॉब्लेम्स आहेत. मग प्रत्येकानं मानसिकतेवरती काम केलं, व्यवस्थेवरती काम झालं नाही. साधं उदाहरण सांगायचं तर आपण लोकल ट्रेन आणि मेट्रोचं उदाहरण घेऊ शकतो. लोकल ट्रेन म्हणजे सगळे काय की व्यवस्था आपल्या भारतामध्ये खराब झाल्या आणि त्या व्यवस्थेमुळं प्रॉब्लेम क्रिएट झाले. मग व्यवस्थामध्ये कसं, फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लोकल ट्रेन, मुंबईची लोकल ट्रेन, लोक धक्का मारून जोरानं थुकतात, चढतात, एकामेकाला पडतात. रोज 10 लोक ही ट्रेनमधून पडून मृत्युमुखी होतात. आणि जर वर्षाचं काढलं तर 3000 लोक लोकल ट्रेनमधून पडून मृत्युमुखी होतात. तीच लोक ज्यावेळी मेट्रोमध्ये चढतात, लाईनीत चढतात, लाईनीत उतरतात, कोणीही थुकत नाही. म्हणजे सिस्टम चेंजेस, पर्सन चेंजेस. म्हणजे मानसिकतेवरती किंवा माणसाला बदलण्या जाण्यापेक्षा सिस्टमवरती ज्यावेळी काम होईल त्यावेळी ह्या पूर्ण सिस्टम चेंज करण्यापेक्षा ह्या सिस्टम मधल्या ज्या वाईट कृती आहेत, वाईट प्रथा आहेत, त्या जर आपण बंद करू शकलो तर त्या प्रकारे आपण सिस्टम मध्ये चेंजेस करू. छान. अगदी म्हणजे व्यवहारामधलं एक उदाहरण देऊन या ठिकाणी आपला जो अजेंडा आहे तो कुठल्या प्रकारे आपण काम करणार आहे हे सत्यजित सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरोखर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमचं जे डॉक्टर योगेश शेटे हे युट्यूब चॅनल आहे, जे आपण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा करिअर काउन्सिलिंगसाठी काम करतोय, त्या ठिकाणी तुम्ही आला आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन आमची जी काही मुलाखत आहे ती व्यवस्थित तुम्ही दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि आपल्या भावी जीवनामध्ये आपल्याला शुभेच्छा आणि अशीच आपली प्रगती होवो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.